तुम्ही अमित शहाचं भाषण ऐका, त्याने शिवाजी महाराज उल्लेखच केलेला नाही. शिवाजी 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 एकेरी उल्लेख. हा, एरवी शिवाजी महाराज नाही म्हणाल तर याद राखा ते छत्रपती होते. छत्रपती होतेच हो, मग ते छत्रपती होते किंवा आहेत आणि महाराज आहेत हे या देशाच्या गृहमंत्र्यांना माहित नाही. आणि ते रायगडावरती येऊन शिवाजी महाराजांवरती महाराष्ट्राला ज्ञान देतात. हे कुठले ज्ञान देऊ? आम्हाला ज्ञान देणारे? या ज्ञानाची आम्हाला गरज नाही. आमच्या महाराष्ट्राचे ज्ञानदेव आहेत स्वतः. आणि शिवाजी ने ये किया, शिवाजी ने वो किया, शिवाजी को ये है, शिवाजी को, ही भाषा तुमची जीभ धजावते कशी महाराजांना अरे तुरे करायला. काय करतायत देवेंद्र फडणवीस? हा अपमान आहे शिवाजी महाराजांचा. मुख्यमंत्र्यांनी गुन्हा दाखल केला पाहिजे या राज्यात. शिवाजी महाराजांचा अशा प्रकारे एकेरी उल्लेख करून अपमान केल्याबद्दल इतरांवर करता ना तुम्ही. देशाच्या गृहमंत्र्यांना, गुजरातच्या नेत्यांना अभय आहे का शिवाजी महाराजांचा अपमान त्यांनी करावा आणि आम्ही सहन करू? कुठे आहेत ते एसएनसीवाले? एसएनसी पक्षाचे लोक कुठे आहेत? फालतू नकली हिंदुत्ववाले. शिवाजीने हे केलं. मग ही मुभा सगळ्यांना आहे का? मित्रांना तुम्ही प्रश्न विचारता ना. डरपोक दुसरे लोक आहेत आणि यांचं छत्रपती प्रेम हे ढोंगी आहे. कडेलोट करू असं मुख्यमंत्री म्हणाले होते फडणवीस. इसी समय देवेंद्र फडणवीस का भी एक बयान है कि जिस तरीके से शिवाजी महाराज टकमक तो उसे पनिशमेंट देते थे, वैसे ही अगर शिवाजी महाराज का अभी कोई अपमान करता है तो किया है ना आपके सामने. तो लगता है आपके सामने तो अपमान किया है. क्या सुनने में नहीं आया? क्या प्रॉब्लम है? क्या कुछ मशीन देना चाहिए क्या सरकार को? सरकार को शिवाजी महाराज के अपमान की बात सुनने नहीं आते, दिखते नहीं क्या? हाँ, आप बोलते हैं ना वहां से ढकल देंगे महाराज के जमाने में जो होता था, तो किया क्यों नहीं आप? एक एफआईआर तो लॉन्च करो भाई. आपके सामने अपमान किया है. जिसने शिवाजी महाराज का अपमान किया, वो कोरटकर जो जेल से छूटा, उनको तो देवेंद्र जी ने पूरा प्रोटेक्शन दे रखा है. 40 पुलिस उसके प्रोटेक्शन में है. 40 जाकर देखिए आप, गिनो, मैं आपको बता रहा हूं. उसको स्पेशल सिक्योरिटी दी है. 8 गनर है उसके पास अभी. ये है आपकी ऊपर से ढकलने के बाद पनिशमेंट. काय उंदीर म्हणू द्या, गाढव म्हणू द्या, म्हणून का सत्य लपतंय का? सत्य लपतंय का? अमित शहानी का शिवाजी महाराजांचा अपमान केला की नाही ते मला गाढव बोलल्यामुळे हा अपमान लपणार आहे का शिवाजी महाराजांचा? मला उंदीर बोलल्यामुळं. हा, उंदीराने तुम्हाला कुरतडून ठेवलाय पूर्ण. हा, आणि आमची मेहनत आहे ना गाढवासारखी. गाढव मेहनतच करतो ना महाराष्ट्रासाठी. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुमच्या समोर छत्रपतींचा अपमान होतोय आणि तुम्ही माना डोलावताय. द्रौपदीचं वस्त्रहरण होताना जसे पांडव खाली मान घालून बसले होते ना, तसे तुम्ही काल बसले होतात. छत्रपतींचा उल्लेख शिवाजी असा एकेरी करण्यात आला, जो आम्ही कधीच करत नाही. औरंगजेबाच्या थडग्याचा उल्लेख, औरंगजेबाच्या थडग्याला काल समाधी म्हणून मान्यता देण्यात आली. जेव्हा गृहमंत्री बोलतात तेव्हा ती समाधीच मानली पाहिजे. देशाचे गृहमंत्री जेव्हा बोलतात की थडगा समाधी आहे, तेव्हा ती समाधीच म्हणून आता यापुढे मान्यता होईल. मग हा अपमान नाही का शिवाजी महाराजांचा? मग कडेलोट करणारच का तुम्ही? हिंमत आहे तुमच्यामध्ये? करा.